रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। अधिकारी बोलतो, कोर्टातून बोलतो अशा पद्धतीचे कॉल येतात। तसेच आपल्याला OTP पासवर्ड मागितले जाते, इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं। अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक होते। याबाबत डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन होणं गरजेचं आहे। मीडियाच्या माध्यमातून जे काही आपण व्हायरल करतो ते समाजाला उपयोगी आहे की निरुपयोगी की उपद्रवी आहे याचा विचार करूनच व्हायरल केलं पाहिजे। त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असं मत कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे मिरजेतील राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मिरजेतील संजयजी भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम पार पडला। याबाबत सुनील फुलारी म्हणाले, डिजिटल मीडियाला स्वातंत्र्य आहे। स्वातंत्र्य उपभोगताना त्याचा वापर सगळ्यांसाठी चांगला होईल की स्वतःसाठी चांगला होईल याचा व्यक्तिगत सर्वांनी विचार केला पाहिजे। तसेच त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी। गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याला आळा घालण्यासाठी डिजिटल मीडियाची भूमिका ही महत्त्वाची असते। समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी डिजिटल मीडियाचा हात मिळत आहे, यापुढेही मिळत राहील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने सातत्याने महागाई वाढवल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ आज निषेध आंदोलन करण्यात आले। जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅसवर मोठी वाढ करून भरीस भर घातली। ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढी विरुद्ध निषेध करून आंदोलन करण्यात आले। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे। त्यातच घरगुती वापरातील गॅस दरवाढ करून महिलांचं बजेट कोलमडले। एकीकडे योजनांची खैरात वाटायची आणि दुसरीकडे महागाई वाढवून यांचे पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधाऱ्यांचा चालू आहे, अशी भावना यावेळी महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केली। यावेळी महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे, उज्ज्वला पाटील, डॉक्टर छाया जाधव, मृणाल पाटील, वैशाली धुमाळ, चारुलता पाटील, शारदा माळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत। निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झालेला शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या मार्गावर उभा आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत या मागणीसाठी आज इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। शेतकऱ्यांनी गावाकडून आणलेली भाजी भाकरी खाऊन तहसीलदार सतीश पाटील यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले। यावेळी पुढील मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या मान्य कराव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतीपीक कर्जमाफी करण्यात यावी। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा। जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून थकलेली ऊस बिले 15% व्याजासह मिळावीत। सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये आणि कांद्याला प्रति क्विंटल 4,000 रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात शेतकरी लालासो पाटील, बजरंग भोसले, तानाजी जगताप, दिनकर पाटील, जयवंत पाटील, सुनील सावंत, हनुमंत पाटील, अरुण गावडे, संदीप फारणे, आनंदराव डाळे, राकेश भोसले, सचिन पाटील, लालासो धुमाळ, संदीप पाटोळे, सुनील फुलारे, अरविंद जगताप, महेश जगताप, संभाजी पाटील, संतोष निकम, दत्ता बाबर, गणेश पाटील, मोहसिन पटवेकर, जितू सूर्यवंशी, सरफराज डाके, निलेश देवर्डे आदी जण उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक कार्यक्षमतेने, पारदर्शकतेने आणि वेगाने निर्णय घेता येणार असल्याचा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला आहे। वसंतदादा पाटील सभागृहात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या उपस्थितीत पार पडलाय। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे तसेच खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड प्रादेशिक व्यवस्थापक विनायक कदम यांनी मार्गदर्शन केलं। प्रादेशिक व्यवस्थापक
कदम यांनी प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि उपयोग कसा करता येईल यावर सखोल माहिती दिली आहे. प्रशिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तिचे प्रकार, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या संकल्पनांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय स्थानिक प्रशासनाच्या कामकाजात AI तंत्रज्ञानाचा वापर कसा होऊ शकतो याचं प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. त्यांच्या सहज सोप्या शैलीत प्रशिक्षणार्थींना गुंतवून ठेवलं आणि अनेक जिज्ञासांच्या समाधानासाठी प्रत्यक्ष संवाद साधला. तसेच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे जिल्हा व्यवस्थापक परिमल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आता प्रत्यक्षात येऊन तक्रार करण्याची गरज नाही, तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. त्यांच्या तक्रारी तातडीने सोडवल्या जातील अशी ग्वाही प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे. तर शुक्रवारी आयुक्तांकडे 43 तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तक्रारदारांशी आयुक्तांनी संवाद साधत प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवस उपक्रम अंतर्गत महापालिकेने नागरिक संवाद आणि तक्रारी निवारण मोहीम हा नवीन उपक्रम सुरू केलाय. यासाठी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार काम सुरू आहे. आता नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे तक्रार करता येणार आहे. शुक्रवारी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधत तक्रारी ऐकून घेतल्या. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 43 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य, नगररचना, बागा विभाग, जन्म मृत्यू, बांधकाम विभाग इत्यादी विभागांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई होण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तर नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेअंतर्गत अधिकारी कर्मचारी बरोबर नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, शिल्पा दरेकर यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. नागरिकांच्या तक्रारीवर अधिकारी वर्गाने तातडीने कारवाई करणं आणि केलेल्या कारवाईबाबत संबंधित कळवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांची तक्रार उपायुक्त साबळे यांनी ऐकून घेतले. त्याबद्दल जाधव यांनी समाधान व्यक्त केले. कर्नाटक हद्दीत बनवला जाणारा कोट्यवधी रुपयांचा गुटखा जिल्ह्याच्या हद्दीत बिनदिक्कत येतो आहे. गोदामात उतरवला जातोय आणि जिल्हाभर त्याचं वितरण करून कायद्याचा बोऱ्या वाजवण्यात आलाय. या धंद्याला संरक्षण देऊ नका, हे गुटख्याचे रॅकेट मोडून काढा, अन्यथा अन्न व औषध विभागाला टाळी ठोकू असा इशारा भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आज दिलाय. अन्न व औषध प्रशासनात अचानक भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत गुटख्यासंबंधीचे पुरावे हाती दिले. ते म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत दादांनी नशेखोरी विरोधात मोहीम उघडली आहे. गांजा, नशेच्या गोळ्यांचा बाजार मोडून काढलाय. यात गुटख्याचे दलाल सुटता कामा नयेत. महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन आणि विक्रीस बंदी आहे, तरीही जिल्हाभरात पानपट्टी, टपऱ्या, किराणा दुकानांमध्ये सहज गुटखा मिळतो. सांगलीतून पश्चिम महाराष्ट्र ते मुंबईपर्यंत मोठं रॅकेट काम करते. ट्रक भरून मालाची आवक होते. शेकडो टन गुटखा साठवणारे गोदाम आहेत. कर्नाटकातून म्हैसाळ मार्गे सुभाषनगर आणि तेथून जिल्ह्यात गुटखा पोहोचवला जातो. त्याचे पुरावे आहेत. अल्पवयीन मुलांसाठी तो अंमली पदार्थक्षम आहे. या रॅकेटमध्ये ज्यांचा पुढाकार आहे त्यांची नावे सादर करतोय. त्यांचे फोन रेकॉर्ड, लोकेशन तपासा. सगळा कारभार उघडा पडेल. या कारवाईत पोलिसांचं संपूर्ण सहकार्य मिळावं अशी विनंती मी पोलीस अधीक्षकांना करतोय. पालकमंत्री पाठीशी आहेत. मुख्यमंत्री स्वतः या काळ्या धंद्यांच्या विरोधात आक्रमक आहेत. अशावेळी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईत कचुराई करू नये आणि कोणाला पाठीशी घालू नये. संबंधित यंत्रणांचे सहकार्य मिळत नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रार करू असा इशारा दिलाय. विटातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरात लवकर विटातील पत्रकार भवनचं काम पूर्ण झालं पाहिजे. विटातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले होते. यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विटातील पत्रकार भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. विटा नगरपालिकेने पत्रकार भवनसाठी 10 गुंठे जागा दिली आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा आणि अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज असे पत्रकार भवन उभारले जाणार आहे.
या नियोजित पत्रकार भवनच्या उभारणी कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.